आजपासून आपण एक व्हिडिओ सिरीज चालू करणार आहोत, ज्यामध्ये आपण 10 प्रसंग लेखन पाहणार आहोत. प्रसंग लेखन हा 10वी बोर्डमध्ये एक प्रश्न असतो मराठी विषयाचा, ज्याला की 8 मार्क असतात. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याची जर तुम्ही प्रॅक्टिस करून गेलात, 10-12 प्रसंग लेखन वर्षभरात लिहिलात, स्वतः लिहून पाहिलात, एकदा दोनदा वाचून पाहिलात, तर या 10-12 विषयापैकीच एका विषयावर याचप्रमाणे, मी असं म्हणत नाही की हेच प्रसंग लेखन येतील, पण याचप्रमाणे येतील. त्यामुळं तुम्हाला असाच विचार करून तुम्हाला पण नंतर प्रसंग लेखन लिहिता येतील, जर तुम्ही या 10 वेगवेगळ्या विषयाच्या प्रसंग लेखनाची जी मी सिरीज तयार करत आहे, त्याची प्रॅक्टिस करून दोनदा दोनदा ऐकून तो जर पाठ करून लिहिण्याचा प्रयत्न केला तर. खूप महत्त्वाचा का आहे? कारण एकच प्रश्न 8 मार्कासाठी आहे. तर खूप जास्त मार्क तुम्हाला हाय यील्डिंग हा प्रश्न आहे. बघा प्रश्न कसा येतो. माझे बालपण या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. माझे बालपण यावर तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचं आहे. प्रसंग लेखन म्हणजे काय? की जो वाचतोय त्याच्या डोळ्यापुढे ती पूर्ण स्टोरी जशाला तशी उभी राहिली पाहिजे. म्हणजे खूप तुम्हाला वर्णन करावं लागणार आहे. खूप तुम्हाला डिस्क्रिप्शन करावं लागणार आहे. तर मुद्दे कोणते कोणते सांगायचे? लहानपणीच्या तुम्हाला आजोबांच्या आठवणी सांगायच्यात. जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे. माझा भित्रा स्वभाव, तुमचा स्वभाव भित्रा होता ते सांगायचे कोणत्या तरी घटनेतून. कोणती घटना सांगायची आहे तुम्हाला? विहिरीत उतरण्याचा अनुभव सांगायचा आहे. तुम्हाला विहिरीत उतरावं लागलं होतं आणि त्यावेळी तुम्हाला किती भीती वाटली होती, तुम्ही किती घाबरला होतात आणि त्यातून तुम्ही काय शिकलात. तर हे प्रसंग लेखन तुम्हाला लिहायचं आहे. इथे एक नमुना म्हणून मी तुम्हाला प्रसंग लेखन लिहून दिलेलं आहे, ते मी वाचून दाखवतो. उत्तर बघा. आधी हेडिंग द्यायची आहे, माझे बालपण. पहिला पॅसेज बघा. आजूबाजूची लहान मुले आणि त्यांचे खेळ पाहिले की माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. त्या आठवणीमध्ये काही काळ तरी मी हरवून जातो. मला माझे सगळे बालपण नक्कीच आठवत नाही, पण आठवतात त्या थोड्या आठवणी सुद्धा मला काही काळ सुखावतात. तर काय म्हटलंय की लेकरं दुसरे खेळताना पाहिले असे आजूबाजूला, तर मला पण माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवतात. संपूर्ण बालपण नाही आठवत, पण काही आठवणी तर आठवतात आणि त्या आठवणी मला सुखावतात, म्हणजे मला आनंद होतो, म्हणजे माझं बालपण सुखाचं होतं, हे सांगायचं आहे. बघा आपला प्रसंग उभा राहिला की नाही डोळ्यापुढे. पुढे बघा दुसरा पॅसेज काय, त्याच्यात एक स्टोरी सांगायची. एकच उत्तर आहे हा, पुढचा पॅसेज आहे, मी असं वेगवेगळं करून दिलं तुम्हाला. कितीतरी आठवणींनी माझे बालपण सजले आहे, म्हणजे खूप आठवणी आहेत बालपणीच्या. एकदा आमच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम चालू होते. तर विहिरीमध्ये गाळ जमा होतो, तर ते गाळ काढण्याचं काम चालू होतं. माझे बाबा सुद्धा विहिरीत उतरले होते. तर जो लिहितोय त्याचे बाबा पण विहिरीत होते. मी काकुळतीला येऊनही मला विहिरीत उतरवायला सांगत होते. काकुळतीला, काकुळतीला म्हणजे एकदम रडायला आलंय की मला नाही उतरायचंय, कारण मी घाबरतो विहिरीत उतरायला. पण त्याचे बाबा त्याला जबरदस्ती म्हणत होते की उतरायचंय, कारण त्याच्या बाबाला त्याला भित्र ठेवायचं नव्हतं, त्याला मजबूत बनवायचं होतं. मग बाबांना अचानक काहीतरी सुचले. मग बाबांना एक आयडिया सुचली. त्यांनी माझ्या काकांना सांगितले. काकांना काय म्हटले? रहाटाला बादली बांध. रहाटाला काय करायचं? बादली बांध. रहाट कशाला म्हणतात? हे विहिरीमध्ये असावर टायर असते बघा, हे गोल गोल फिरून खाली सोडतात, त्याला रहाट म्हणतात. रहाटाला बादली बांध, तिच्यात त्याला बसव, त्याला म्हणजे मला, आणि खाली सोड, आणि खाली विहिरीत सोड. मग मी एखाद्या सम्राटासारखा विहिरीत उतरलो होतो. त्यावेळच्या माझ्या मित्रांच्या आरड्याओरड्याही मला आठवतात. तर मग मी खाली उतरत असताना सगळे माझे मित्र मला चीअर करत होते, ओरडत होते, "हो, ते पे फुर्रे" म्हणत होते. तर ते पण मला आठवतं की मी एकदम राजासारखं खाली उतरलो होतो. पुढचा पॅसेज बघा. याच्यात आपण विहिरीची स्टोरी सांगितली. पुढचा पॅसेज मध्ये आता वेगळी स्टोरी सांगत आपण. एकदा झाडावर चढलो.
थोड्या अंतरावर गेलो होतो झाडावर, पण उतरता येईना. पण आता चढताना तर चढलो, पण खाली उतरता येईना. म्हणून भीतीने थरथरत मोठ्या मोठ्याने रडलो. तर आता खाली उतरता येत नव्हतं, म्हणून जोरजोरात रडायला लागलो. मित्रांनी केवढी थट्टा केली. हे काय? थट्टा म्हणजे मित्रांनी मजाक उडवला. मित्रांनी केवढी थट्टा केली म्हणजे खूप मजाक उडवला, मला भित्र म्हणून चिडवलं. नदीत उतरल्यावर मासे गुदगुल्या करतात म्हणून नदीतून एकदा पळालो होतो. तर बघा, झाडावरही मी घाबरलो खाली उतरताना, नदीतही जाताना मी घाबरलो. माझ्या हातातले घावन, हे शब्द घावन आहे हा. घावणे म्हणजे खायचा पदार्थ असते. माकडांनी एकदा पळवले म्हणजे त्याच्या हातातून खायचा पदार्थ घेऊन गेले. म्हणून मी कित्येक दिवस माकडांच्या टेकडीकडे फिरकलोच नाही. तर जिथं माकडं असतात तिकडे मी गेलोच नाही, कारण माकडाची पण भीती वाटायला लागली. तर या पॅसेजमधून आपण त्याचा भित्रा स्वभाव दाखवला, की तो झाडावरून खाली उतरताना पण घाबरला, नदीत पण घाबरला माशांना, आणि माकडाला पण घाबरला. पुढे बघा. दुधावरच्या साईंचा आनंद तर अवर्णनीय आहे. दुधावरची साय येते ती. हा आनंद मला माझ्या बालपणाने दिला आहे. त्या काळात मी रोज सकाळी वाड्याकडे धाव घेत असे आणि आजोबांनी माझ्यासाठी खास राखून ठेवलेल्या पेलाभर साईंचा आस्वाद घेत असे. त्याचे आजोबा त्याच्यासाठी दुधावरची काय करून ठेवायचे? साय काढून ठेवायचे. आजोबा गुरांच्या रक्षणासाठी रात्री वाड्यावर झोपायला जात. आजोबा रात्री वाड्यावर झोपायचे, कारण वाड्यामध्ये तिथं गुरंढोरं बांधलेली असायचे. सकाळी मी साय मटकावली की आम्ही दोघे आनंदाने घरी परतत असू. तर सकाळी आजोबा त्याला साय द्यायचे. मटकावणे म्हणजे खाणे. तर सकाळी त्याला आजोबा साय खायला द्यायचे बघा असे. आणि मग साय खाल्ल्यानंतर आजोबा आणि ते दोघं जण घरी यायचे वाड्यावरून, म्हणजे तिथं गुरंढोरं बांधलेले आहेत तिथून घरी यायचे. आणि शेवटी अशी एखादी लाईन लिहायची जी चांगली वाचणाऱ्यांना. माझे बालपण म्हणजे आठवणींचा ताजमहलच आहे. तर एवढं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 8 मार्क भेटतात. हेडिंग लिहिणे व्यवस्थित आणि सगळे मुद्दे कव्हर करणे. बघा, भित्रा स्वभाव दाखवला आपण त्याला. विहिरीत उतरण्याचा अनुभव सांगितला त्याच्या बाबासोबत. त्या सगळ्या जुन्या आठवणींना आपण उजाळा दिला, की वेगवेगळ्या आठवणी होत्या लहानपणी बाबासोबत आणि माकडासोबत झालेल्या घटना, झाडावरून उतरतानाच्या घटना, आजोबासोबतच्या चांगल्या आठवणी सांगितल्या. तर हे सगळे आपण कव्हर केल्या गोष्टी. बघा, माकडाने त्याचं घावन घेतलं. तर एवढं तुम्ही पूर्ण कव्हर केलं तर तुम्हाला 8 मार्क निश्चित भेटणार. आणि हे माझ्या पाठीमागे मागे वाचत जा, मी जेव्हा वाचतो त्या टाइमला. जर तुम्हाला शुद्ध वाचता आलं तरच शुद्ध लिहिता येते.